आपण म्हणतो पुरुष असा असा आहे, आपण म्हणतो स्त्री असं असं आहे, आणि पुरुष बदलणारच नाहीये. इतक्या वर्षातले बदल अनुभवल्यावर समाजातले असं विधान कोणीतरी केल्यावर मला रावसाहेब शतवांचं वाक्य आठवतं, जे मला अत्यंत आवडतंय, की या देशामध्ये सगळ्यात अपरिवर्तनीय कोणी असेल तर या देशातली परिवर्तनवादी चळवळ आणि माणसं आहे. आम्ही स्टिरियोटाइप्स करतो आणि मग त्याला बाण मारत बसतो किंवा त्याच्यावर गोळ्या घालत बसतो. आम्हालाही इथल्या राष्ट्रीयत्वाचे गोडवे गाणाऱ्या लोकांप्रमाणे एक शत्रू लागतो. जसा भारतीय राष्ट्रीयत्वाचे गोडवे गाळणाऱ्यांना पाकिस्तान हा शत्रू लागतो, तसं स्त्रीमुक्तीचे गोडवे गाळणाऱ्यांना पुरुष हा शत्रूच्या भूमिकेतच उभा करावा लागतो का, हा माझा खरा प्रश्न. या देशामध्ये स्त्रीमुक्ती आणि पुरुषमुक्ती व्हायची असेल तर ही शत्रुत्वाची भावना मुळामध्ये काढली पाहिजे आणि दोघांनी कुठेतरी एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरुषाला हीन लेखून म्हणजे स्त्रीला हीन लेखणं हे वाईटच आहे आणि मी नव्याने सांगायची काही गरज नाही. हे सगळे पुरोगामी मंडळी बसलेली आहे, विद्यार्थ्यांच्या संस्कारात वाढलेले आम्ही सगळे लोक आहोत. पण स्त्रीने सुद्धा पुरुषाला हीन लेखणं हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे. त्याला नेल्सन मंडेलांनी साऊथ आफ्रिका निर्माण होताना कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीयांच्या भाषेमध्ये विरोध केला होता, हे लक्षात. तेव्हा मला अशा प्रकारचं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन अजिबात मान्य नाही. आणि मी चळवळीबरोबर राहिल्यानंतर मला असं दिसतंय गेल्या 25-30 वर्षात की आम्ही बदलायलाच तयार नाही आहोत.